Good morning, students. In this period, we are going to learn a story of Korea. या तासात आपण कोरिया देशाची गोष्ट शिकणार आहोत. टॉक टॉक, टॉंग टॉंग, ऑल डे लॉंग. ऑल डे लॉंग मीन्स संपूर्ण दिवसभर. अँड टॉक टॉक, टॉंग टॉंग, दीज आर द नेम्स ऑफ साऊंड्स. हे आवाजाची नावं आहेत. Look at the picture on page number 53. पान नंबर 53 वरचं चित्र पहा. There is the minister's house. There is the blacksmith house. And this is the carpenter's house. The minister म्हणजे मंत्री. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. कार्पेंटर म्हणजे सुतार. दीज आर 3 मेन कॅरेक्टर्स इन दिस स्टोरी. या गोष्टीमधली ही 3 मुख्य पात्र आहेत. या 3 मुख्य पात्रांची कोरिया देशातली ही गोष्ट आहे. वेअर डिड द कोरिया सिच्युएटेड इन द फार अवे लँड्स. खूप दूरचा असा हा प्रदेश आहे. खूप दूरचा असा हा देश आहे. आणि त्या देशातली लॉंग ॲगो, दिस इज द स्टोरी. लॉंग ॲगो, खूप काळापूर्वीची ही या देशातली गोष्ट आहे. देर वॉज अ मिनिस्टर ऑन द राईट ऑफ हिज हाऊस. There lived a blacksmith. Where did the minister live? The minister lived in his palace. तो त्याच्या राजवाड्यात राहत होता. And where did the blacksmith live? लोहार कुठं राहत होता? The blacksmith lived on the right side of his house किंवा of his minister's house. तो मंत्र्याच्या उजव्या बाजूला राहत होता. अँड ऑन द लेफ्ट साइड किंवा ऑन द लेफ्ट आणि त्याच्या डावीकडे देअर लिव्ड अ कार्पेंटर. आणि त्याच्या डावीकडे कार्पेंटर म्हणजे सुतार राहत होता. व्हेअर डिड द कार्पेंटर लिव्ह? द कार्पेंटर लिव्ड ऑन द लेफ्ट ऑफ द मिनिस्टर्स हाऊस. The blacksmith and the carpenter began their work early. लोहार आणि सुतार त्यांच्या कामाची सुरुवात ते सकाळी लवकर किंवा भल्या पहाटे करत असत. When did they begin their work? ते त्यांच्या कामाची सुरुवात केव्हा करत असत? अर्ली इन द मॉर्निंग, भल्या पहाटे सकाळी ते करत असत. Tong tong tong, the blacksmiths beat the iron with his big hammer. सुताराचं काम लोहाराचं काम तुम्हाला माहिती आहे. बिग हॅमर म्हणजे मोठा हातोडा. मोठ्या हातोड्याने जेव्हा तो लोखंडावर घाव घालत असे तेव्हा टॉंग 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 असा आवाज त्यातून निघत असे. टॉक टॉक टॉक, द कार्पेंटर वर्कड विथ हिज स्मॉल हॅमर. कार्पेंटर जेव्हा काम करत असे, सुतार जेव्हा काम करत असे तेव्हा त्याच्या छोट्या हातोड्याने जेव्हा तो लाकडावर काम करत असे तेव्हा त्यातून टॉक 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 असा आवाज निघत असे. अँड कर ही युज्ड हिज सॉ टू कट द वूड. कट द वूड मीन्स व्हेन ही कट द वूड, जेव्हा तो लाकूड कापत असे, करवतीने जेव्हा तो लाकूड कापत असे तेव्हा त्यातून कर असा आवाज निघत असे. ऑल दॅट नॉईज, हे जे सर्व आवाज आहेत, टेल द नेम्स ऑफ साऊंड्स ऑफ ब्लॅकस्मिथ आर रिलेटेड विथ द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर. कार्पेंटर आणि ब्लॅकस्मिथशी रिलेटेड असलेले आवाज या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर.
ऑल दॅट नॉईज, ह्या सर्व आवाजाने डिस्टर्ब द मिनिस्टर. तो मंत्री या आवाजाने डिस्टर्ब होत होता. व्हाय डीड द मिनिस्टर डिस्टर्ब ऑल दॅट नॉईज, या सर्व गोंधळाने, या सर्व आवाजाने तो डिस्टर्ब होत होता. अँड ही थॉट्स, आणि मग त्याने विचार केला, आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस, याविषयी मला आता काहीतरी करणं गरजेचं आहे. व्हॉट डीड द मिनिस्टर थॉट, मंत्र्याने काय विचार केला? आय मस्ट डू समथिंग अबाउट धिस, याविषयी मला आता काहीतरी करणं आवश्यक आहे, असा त्याने विचार केला. अँड देन वन डे, एके दिवशी, द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. हू कॉल्ड द ब्लॅकस्मिथ? द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. व्हेन डीड द मिनिस्टर कॉल द ब्लॅकस्मिथ? मंत्र्याने लोहाराला केव्हा बोलवले? ऑन वन डे, एके दिवशी बोलावलं. अँड ही ऑर्डर्ड, अँड द मिनिस्टर ऑर्डर्ड टू ब्लॅकस्मिथ, आणि त्या मंत्र्याने त्या लोहाराला आज्ञा केली, आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस एनिवेअर एल्स. मी तुला आज्ञा देतो की तुझं घर तू दुसरीकडं किंवा इतर ठिकाणी हलव, इतर ठिकाणी ते शिफ्ट कर. देन ही कॉल द कार्पेंटर अँड घेव हिम द सेम ऑर्डर. आणि त्यानंतर त्याने सुताराला बोलावले आणि त्याच प्रकारची आज्ञा त्याने सुताराला सुद्धा दिली. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. काही दिवसानंतर तो लोहार त्या मंत्र्याकडे गेला. अँड ही सेड टू द मिनिस्टर, आणि तो मंत्र्याला म्हणाला, आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमारो. उद्या मी माझं घर हलवत आहे, शिफ्ट करत आहे. ही टोल्ड द मिनिस्टर. द मिनिस्टर वॉज हॅपी. हू वॉज हॅपी? मिनिस्टर वॉज हॅपी. व्हाय डिड द मिनिस्टर हॅपी? मंत्री आनंदी का होता? बिकॉज द ब्लॅकस्मिथ मुव्हिंग हिज हाऊस टुमारो. कारण लोहार उद्या त्याचं घर दुसरीकडे शिफ्ट करत आहे, म्हणून तो आनंदी होता. दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तुम्ही किती दयाळू आहात, असं तो त्यांना म्हणाला. यू आर सच अ गुड मॅन. तुम्ही खूप चांगली माणसं आहात, असं देखील तो त्यांना म्हणाला. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आज तुम्ही कृपया माझ्याकडे दुपारच्या जेवणासाठी थांबा, असं तो त्या दोघांना म्हणाला. अशा पद्धतीने या गोष्टीचा एक सुरुवातीचा भाग आपण या तासामध्ये शिकलो. या स्टोरीचा, या गोष्टीचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासामध्ये शिकणार आहोत.